मित्रांनो, आता आपल्या पुण्याची ओळख पूर्णपणे बदलत चालली. आपलं हे विद्येचं माहेरघर आता आयटी हब आणि गगनचुंबी इमारतींचं शहर बनत चाललंय. आजकाल पुण्यात नजर वर करून पाहिलं की टोपी खाली पडेल एवढ्या उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुंबईच्या स्कायलाईनला आपलं पुणे आता खतरनाक टक्कर देते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील सर्वात उंच टॉप 10 इमारती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 1 ची इमारत पाहून तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 10 वर आहेत खराडीमधले पंचशील टॉवर्स. खराडी म्हणजे आता पुण्याचा एकदम हायफाय आयटी हब झालाय. तिथेच हे 100 मीटर म्हणजे जवळपास 330 फूट उंच टॉवर्स दिमाखात उभे आहेत. यात एकूण 32 मजले आहेत. हे टॉवर्स बाहेरून पाहिले की आपण एखाद्या फॉरेनच्या शहरात आलोय असंच वाटतं. इथलं आर्किटेक्चर एकदम मॉडर्न आहे. इथल्या फ्लॅट्समध्ये स्मार्ट होम टेक्नॉलॉजी वापरली आहे. म्हणजे घरातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मोबाईलवरूनच कंट्रोल करू शकता. आयटी क्राऊडमध्ये या बिल्डिंगची खूप क्रेज आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा बिल्डिंगच्या लाईट्स लागतात तेव्हा यातून जो पुण्याचा नजारा दिसतो तो एकदम खतरनाक असतो. नंबर 9 वर आहे अनमोरा न्यू. हडपसरच्या अनमोरा पार्क टाउनमध्ये असलेली ही एकदम जबरदस्त आणि लक्झरियस बिल्डिंग आहे. या इमारतीची उंची तब्बल 111 मीटर म्हणजेच 364 फूट एवढी आहे आणि यात एकूण 30 मजले आहेत. हडपसर आणि मगरपट्टा सिटीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे एक स्वप्नातलं घर आहे. इथलं डिझाईन असं केलंय की प्रत्येक फ्लॅटमध्ये भरपूर हवा आणि उजेड येईल. अमनोरा टाउनशिप स्वतःच एका मोठ्या शहरासारखी आहे. पुण्याच्या ट्रॅफिक आणि गोंधळांपासून दूर, पण तरीही शहराच्या मधोमध राहण्याचा फील ही बिल्डिंग देते. संध्याकाळी वरच्या मजल्यावरून संपूर्ण हडपसर परिसर लाईट्सने झगमगत असताना बघायला खूप भारी वाटतं. नंबर 8 वर आहे कॅस्टेल रॉयल इमारत. ही इमारत खडकी आणि बाणेर रोडच्या दरम्यान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. याची उंची सुद्धा 111 मीटर म्हणजे 364 फूट आहे आणि याला 30 मजले आहेत. या बिल्डिंगची खासियत म्हणजे ही पुणे युनिव्हर्सिटी आणि तिथल्या बॉटॅनिकल गार्डनच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे इथून बाहेर पाहिलं की एकदम हिरवागार आणि निसर्गरम्य नजारा दिसतो. पुण्याच्या गजबजलेल्या भागांपेक्षा इथे एक वेगळी शांतता आणि VIP फील येतो. तुम्हाला जर निसर्ग आणि लक्झरी या दोन्ही गोष्टी एकत्र हव्या असतील तर कॅस्टेल रॉयल हे त्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. नंबर 7 वर आहे अमनोरा फ्युचर टॉवर्स. हडपसरमधील ही इमारत फक्त तिच्या उंचीसाठी नाही तर तिच्या अचाट डिझाईनसाठी जास्त फेमस आहे. याची उंची 115 मीटर म्हणजे 377 फूट आहे आणि यात 31 मजले आहेत. या बिल्डिंगचं डिझाईन एकदम युनिक आहे. दुरून पाहिलं तर हे एखाद्या मधमाशांच्या पोळ्यासारखं दिसतं. परदेशी आर्किटेक्ट्सनी मिळून हे डिझाईन तयार केले. या इमारतींच्या मध्ये मोकळ्या जागा, बागा आणि कॉफी शॉप सुद्धा दिले आहेत. पुण्यात असं डिझाईन तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. नंबर 6 वर आहे खराडीमधील आणखी एक भव्य वास्तू जिचं नाव आहे न्याती इलिशिया. ही इमारत 117 मीटर म्हणजे 384 फूट उंच आहे आणि यात एकूण 32 मजले आहेत. खराडी हे आता पुण्यातलं एक खूप मोठं कमर्शियल सेंटर झाले आणि तिथे काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची ही पहिली पसंती आहे. या बिल्डिंगचा लुक एकदम मॉडर्न आणि ग्लॉसी आहे. काचांनी बनवलेले याचे बाहेरचे पॅनल्स उन्हात एकदम चमकतात. इथल्या घरांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिक सिस्टीमचा वापर केला आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण इमारतीत रोषणाई केली जाते तेव्हा खराडीच्या भागात ही बिल्डिंग अगदी उठून दिसते. 5व्या नंबरवर आहे हिंजवडीतील IITची लाडकी इमारत ब्ल्यू रिज. हिंजवडी म्हणजे पुण्याच्या IT क्षेत्राचा आत्मा आहे आणि याच फेज 1 मध्ये ही 118 मीटर म्हणजे 387 फूट उंचीची इमारत उभी आहे. यात एकूण 32 मजले आहेत. ब्ल्यू रिज ही फक्त एक बिल्डिंग नाही तर ती एक पूर्ण टाउनशिप आहे. इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथला स्वतःचा नॅशनल लेवलचा गोल्फ कोर्स. विचार करा, तुमच्या घराच्या बाल्कनीतून तुम्हाला रोज एक हिरवागार गोल्फ कोर्स बघायला मिळतो. हिंजवडीच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता तिथेच राहून मस्त लाईफ एन्जॉय करण्यासाठी ही इमारत ओळखली जाते. नंबर 4 वर आपण पोहोचलोय पुण्याच्या सर्वात पॉश आणि महागड्या एरियामध्ये म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये. इथे उभी आहे Piet T1 ही एकदम क्लासिक आणि लक्झरियस इमारत. याची उंची 156 मीटर म्हणजे जवळपास 512 फूट आहे आणि यात एकूण 37 मजले आहेत. कोरेगाव पार्क म्हणजे पुण्यातल्या श्रीमंत लोकांचा आणि सेलिब्रिटींचा एरिया. त्यामुळे इथली ही बिल्डिंगसुद्धा तितकीच रॉयल आहे. इथल्या फ्लॅट्सना तुम्ही फ्लॅट नाही तर हवेली म्हणू शकता, एवढे ते मोठे आहे. इथल्या वरच्या मजल्यावरून संपूर्ण पुण्याचा, विशेष म्हणजे मुळा मोठा नदीचा आणि आजूबाजूच्या हिरवळीचा जो नजारा दिसतो त्याला कशाची सर नाही. आता नंबर 3 वर आहे विंग द कॅम्प कॅपिटॉल. ही इमारत सोमवारपेठ आणि कॅम्पच्या अगदी जवळ आहे. याची उंची 164 मीटर म्हणजे 538 फूट असून याला 38 मजले आहेत. पुण्याच्या एकदम मध्यवर्ती भागात जिथे जुन्या इमारती आणि गजबजलेले रस्ते आहेत
तिथे अशी एक विशाल गगनचुंबी इमारत उभी राहणे ही एक मोठी गोष्ट आहे. या इमारतीचे डिझाईन एकदम स्लीक आणि कॉर्पोरेट लुक देणारा आहे. इथून तुम्ही एका बाजूला पुण्याचा जुना भाग आणि दुसऱ्या बाजूला नवीन विकसित होणारं पुणे अशा दोन्ही गोष्टींचा आनंद एकाच ठिकाणाहून घेऊ शकता. नंबर 2 आहे हडपसरमधील अमनोरा अँड्रेनो टॉवर्स. या इमारतीची उंची 165 मीटर म्हणजेच 541 फूट एवढी प्रचंड आहे आणि यात एकूण 45 मजले आहेत. या बिल्डिंगची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याचं 3 वे ओपन डिझाईन. याचा अर्थ असा की यातल्या प्रत्येक घराला 3 बाजूंनी मोकळी हवा आणि सुंदर व्ह्यू मिळतो. या टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एकदम भन्नाट सोयी दिल्या आहेत, जसं की स्काय लाऊंज, जिथे तुम्ही ढगांच्या सानिध्यात बसून कॉफी पिऊ शकता. 45व्या मजल्यावरून उभं राहून जेव्हा तुम्ही खाली बघता तेव्हा पुढचं दृश्य अगदी भारी वाटतं. आणि मित्रांनो, नंबर 1 आहे पुण्यातील सध्याची सर्वात उंच आणि सगळ्यात भारी इमारत, ती म्हणजे अमनोरा गेटवे टॉवर्स. हडपसरमध्ये दिमाखात उभी असलेली ही बिल्डिंग चक्क 166 मीटर म्हणजेच 545 फूट उंच आहे आणि हिला तब्बल 45 मजले आहे. ही इमारत म्हणजे पुण्याची नवी शान आहे. या इमारतीचं आर्किटेक्चर स्वारोस्की या जगप्रसिद्ध इंटरनॅशनल ब्रँडने डिझाईन केले. या बिल्डिंगच्या अगदी वरच्या मजल्यावर प्रायव्हेट स्विमिंग पूल्स आहेत, जिथून तुम्ही संपूर्ण पुण्याचा 360 डिग्री नजारा बघू शकता. इथं राहणं म्हणजे जणू ढगांच्या वर राहण्यासारखं आहे. मुंबईच्या मोठ्या टॉवर्सना ही इमारत अगदी डोळ्यात डोळे घालून टक्कर देते. तर मित्रांनो, ह्या होत्या पुण्यातल्या टॉप 10 उंच इमारती. तुम्हाला यातली कोणती इमारत सर्वात जास्त आवडली हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.